नमस्कार मित्रांनो, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी डिटरमाइन करण्यासाठी ओपन आणि शॉर्ट सर्किट टेस्ट कशा करायच्या या व्यायामामध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल आयन किंवा कोर लॉस निश्चित करण्यासाठी ओपन सर्किट टेस्ट आयोजित करा. फुल लोड कॉपर लॉस निश्चित करण्यासाठी शॉर्ट सर्किट टेस्ट करा. वेगवेगळ्या लोड्स ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी निश्चित करा. चला तर ट्रान्सफॉर्मरमधील लॉसेसबद्दल चर्चा करूया. ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी सूत्रांद्वारे निर्धारित केली जाते. आउटपुट पॉवरच्या समान एफिशियन्सी भागिले इनपुट पॉवर. इनपुट पॉवर आउटपुट पॉवर प्लस लॉस असे लिहिले जाऊ शकते. ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी निश्चित करण्यासाठी त्याचे लॉसेस शोधणे फार महत्त्वाचे आहे. ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी हाय असते आणि ती 95 to 98% असते. हे सूचित करते की ट्रान्सफॉर्मरचे लॉसेस इनपुट पॉवरच्या 2% इतके कमी आहे. एफिशियन्सीची गणना करताना इनपुट आणि आउटपुट पॉवर थेट मोजण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचे लॉसेस निश्चित करणे सामान्यतः चांगलेच आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये ओपन सर्किट टेस्टमुळे कोर लॉस होतो आणि शॉर्ट सर्किट टेस्ट कॉपर लॉस देते. अशा प्रकारे या डेटावरून अचूकतेसह एफिशियन्सी निश्चित केली जाऊ शकते. ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 प्रकारचे लॉसेस होते, जसे की आयन किंवा कोर लॉस किंवा नो लोड लॉस आणि कॉपर किंवा ओहमिक किंवा लोड लॉस. नो लोड लॉसमध्ये हिस्टेरेसिस आणि एडी करंट असे 2 कंपोनेंट्स असतात. कॉपर किंवा लोड लॉसेस हे लॉसेस प्रामुख्याने ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगच्या ओहमिक रेझिस्टन्समुळे होते. प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग्सच्या रेझिस्टन्सद्वारे लोड करंट I स्क्वेअर R लॉस तयार करतो, ज्यामुळे कॉपर वायर्स गरम होतात आणि व्होल्टेज ड्रॉप होते. या लॉसेसना कॉपर लॉस किंवा व्हेरिएबल लॉसेस असेही म्हणतात. ट्रान्सफॉर्मरमधील कोर लॉस हे सर्व लोड स्थितींसाठी कॉन्स्टंट लॉस आहे. कॉपर लॉस करंट प्रवाहाच्या वर्गाच्या प्रमाणात बदलते. ओपन सर्किट टेस्ट नो लोड लॉस किंवा कोर लॉस निर्धारित करण्यासाठी केली जाते. ट्रान्सफॉर्मर इक्विव्हॅलंट सर्किट पॅरामीटर्स आणि कॉपर लॉस निर्धारित करण्यासाठी शॉर्ट सर्किट टेस्ट आवश्यक आहे. हा अभ्यास करण्यासाठी लागणारी इक्विपमेंट्स आणि मटेरियल्सची व्यवस्था करूया. व्होल्टमीटर मूव्हिंग आयन 100 volts, व्होल्टमीटर मूव्हिंग आयन 150 volts, वॉटमीटर, ammeter moving iron 5 amps, ammeter moving iron 15 amps, frequency meter, single phase power factor meter, transformer, auto transformer, 3-pin sockets with switch control, incandescent lamp, tube light with choke and fittings. आयन किंवा कोर लॉस निश्चित करण्यासाठी ओपन सर्किट टेस्ट आयोजित करा. दिलेल्या ट्रान्सफॉर्मरचे HT आणि LT टर्मिनल ओळखा. मल्टीमीटरला लो रेंज रेझिस्टन्स मोडमध्ये सेट करा आणि प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग्सचे रेझिस्टन्स मोजा. जर रेझिस्टन्स व्हॅल्यू जास्त असेल तर ते HT किंवा हाय टेन्शन मानले जाते आणि लो रेझिस्टन्स व्हॅल्यू LT किंवा लो टेन्शन मानले जाते. येथे दिलेला ट्रान्सफॉर्मर सेटअप ट्रान्सफॉर्मर असल्याने LT प्रायमरी आहे आणि HT सेकंडरी आहे. ओपन सर्किट टेस्टिंग नेहमी LT बाजूने केली जाते, म्हणजेच मीटर आणि इनपुट सप्लाय LT बाजूने जोडलेले असतात आणि HT साईड उघडी ठेवली जाते. सेटअप ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी साईड किंवा LT साईड आणि सेकंडरी साईड किंवा HT साईडला इनपुट सप्लाय दिला जातो.
स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत इनपुट पॉवर सेकंडरी साईड किंवा LT साईडला दिली जाते आणि प्रायमरी साईड किंवा HT साईड उघडी ठेवली जाते. स्विच कंट्रोलसह 3 पिन सॉकेट AC 240 व्होल्ट्स 50 हर्ट्ज मेन पॉवर सप्लायशी जोडा आणि सॉकेटमध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मर प्लग करा. सर्किट डायग्रॅममध्ये दर्शवल्याप्रमाणे ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मर प्रायमरी म्हणजेच LT साईड ऑटो ट्रान्सफॉर्मर टर्मिनल्सला सिरीजमध्ये मूव्हिंग आयर्न ॲमीटर आणि वॉटमीटरद्वारे कनेक्ट करा. करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल सर्किटप्रमाणेच सिरीज आणि पॅरलल जोडलेले असल्याची खात्री करा. प्रायमरी वाइंडिंग्सच्या पॅरलल 0 to 150 व्होल्टपर्यंतचे मूव्हिंग आयर्न व्होल्टमीटर जोडा. ऑटो ट्रान्सफॉर्मर नॉब शून्यावर ठेवल्याची खात्री करा. आता मेन पॉवर सप्लाय आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर चालू करा. त्यानंतर हळूहळू प्रायमरी रेटेड व्होल्टेजपर्यंत व्होल्टेज वाढवा, ज्याची व्होल्टमीटर रीडिंगने पुष्टी केली जाऊ शकते. टॅब्युलेशनमध्ये व्होल्टमीटर, ॲमीटर आणि वॉटमीटर रीडिंग्स नोंदवा. ओपन सर्किट टेस्टवरून आयर्नचा लॉस किंवा कोर लॉस मोजला जातो. ट्रान्सफॉर्मरचा फुल लोड कॉपर लॉस निश्चित करण्यासाठी शॉर्ट सर्किट टेस्ट करा. खबरदारी, शॉर्ट सर्किट टेस्ट केवळ हाय टेन्शन साईडने केली जाते, म्हणजेच इनपुट सप्लाय HT साईडशी जोडलेला आहे आणि शॉर्ट सर्किट टेस्ट फक्त LT साईडने केली जाते. HT साईडने शॉर्ट सर्किट झाल्यास वाइंडिंग्स जळू शकतात. सेटअप ट्रान्सफॉर्मरमध्ये इनपुट सप्लाय आणि मीटर सेकंडरी साईड म्हणजेच HTशी जोडलेले असतात आणि शॉर्ट सर्किटिंग प्रायमरी साईडला म्हणजेच LTला केली जाते. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये इनपुट सप्लाय आणि मीटर प्रायमरी साईड म्हणजेच HTला जोडलेले असतात आणि शॉर्ट सर्किटिंग सेकंडरी साईड म्हणजेच LTला केली जाते. सर्किट डायग्रॅममध्ये दर्शवल्याप्रमाणे ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी साईड किंवा HT साईड ऑटो ट्रान्सफॉर्मरला ॲमीटर आणि वॉटमीटरद्वारे जोडा. HT असलेल्या सेकंडरी वाइंडिंग्सच्या पॅरलल 0 to 300 व्होल्ट्सपर्यंतचे मूव्हिंग आयर्न व्होल्टमीटर जोडा. मॅक्झिमम लोड करंट वाहून नेण्या इतपत पातळ आणि इन्सुलेटेड कॉपर वायर वापरून सेकंडरी वाइंडिंग्समध्ये 0 to 5 ॲम्प्सपर्यंतचे ॲमीटर जोडून शॉर्ट सर्किट करा. ऑटो ट्रान्सफॉर्मर नॉब शून्यावर असल्याची खात्री करा. आता पॉवर सप्लाय आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर चालू करा आणि ॲमीटर रीडिंग बघून ट्रान्सफॉर्मरच्या 5 ॲम्प्स रेटेड करेंटपर्यंत व्होल्टेज हळूहळू वाढवा. टॅब्युलेशनमध्ये मीटर रीडिंग नोंदवा. शॉर्ट सर्किट टेस्टवरून कॉपर किंवा व्हेरिएबल लॉस मोजायचे आहे. ट्रान्सफॉर्मर किंवा भिन्न लोड्सची एफिशियन्सी निश्चित करा. सर्किट डायग्रॅममध्ये दर्शवल्याप्रमाणे ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी साईड ऑटो ट्रान्सफॉर्मरला ॲमीटर A1द्वारे आणि पॉवर फॅक्टर मीटरद्वारे कनेक्ट करा. पॉवर फॅक्टर मीटरचे करंट आणि व्होल्टेज कॉइल्स सिरीज आणि सर्किटला पॅरलल जोडलेले असल्याची खात्री करा. दर्शविल्याप्रमाणे सेकंडरी वाइंडिंग आणि लोड दरम्यान ॲमीटर A2 आणि वॉटमीटर कनेक्ट करा. प्रायमरी वाइंडिंग्सच्या पॅरलल 0 to 150 व्होल्ट्सचे व्होल्टमीटर V1 आणि सेकंडरी वाइंडिंग्सच्या पॅरलल 0 to 300 व्होल्ट्सचे व्होल्टमीटर V2 कनेक्ट करा. व्हेरिएबल लोड कनेक्ट करा, म्हणजेच रेझिस्टिव्ह, ज्यामध्ये प्रत्येक दिव्यासाठी सेकंडरी साईडला इंडिव्हिज्युअल कंट्रोलसह इनकॅन्डेसंट लॅम्प्स
असतात आणि सर्व दिवे ऑफ असल्याची खात्री करा. ऑटो ट्रान्सफॉर्मर 0 पोझिशनवर ठेवल्याची खात्री करा. S1 स्विच बंद करा आणि रेटेड व्होल्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी ऑटो ट्रान्सफॉर्मरचे आउटपुट हळूहळू वाढवा. स्विच S2 बंद करा आणि ॲमीटर A2 25% लोड रीड करेपर्यंत इनकॅन्डसेंट लॅम्प्स एक एक करून ऑन करा. इनकॅन्डसेंट लॅम्प्सचा भार फुल लोडच्या 50%, फुल लोडच्या 75% आणि फुल लोडच्या 100% इतका वाढवा आणि प्रत्येक बाबतीत वाचन नोंदवा. आता रेझिस्टिव्ह लॅम्पचा लोड काढा आणि व्हेरिएबल ट्यूबलाईटला इंडिव्हिज्युअल कंट्रोल स्विचसह कनेक्ट करा. सुमारे 0.9, 0.8 आणि 0.7 पॉवर फॅक्टर मिळवण्यासाठी ट्यूबलाईट चालू करून वरील चरणांची पुनरावृत्ती करा आणि टेबलमध्ये रीडिंग रेकॉर्ड करा. ऑटो ट्रान्सफॉर्मरचा नॉब मिनिमम पोझिशनवर आणल्यानंतर सप्लाय ऑफ करा. दिलेल्या सूत्राचा वापर करून एफिशियन्सीची गणना करा. पर्सेंटेज एफिशियन्सी आउटपुट भागिले इनपुट आणि 100ने गुणाकार केलेल्याच्या समान असते किंवा पर्सेंटेज एफिशियन्सी आउटपुट भागिले आउटपुट प्लस लॉस आणि त्याचा 100ने गुणाकार केला जातो, ज्याला W भागिले W प्लस W1 आणि 100ने गुणाकार केला जातो, जेथे W1 आयर्न लॉस प्लस कॉपर लॉस असतो. मला आशा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सक्षम व्हाल. आयर्न किंवा कोर लॉस निश्चित करण्यासाठी ओपन सर्किट टेस्ट आयोजित करणे, फुल लोड कॉपर लॉस निश्चित करण्यासाठी शॉर्ट सर्किट टेस्ट करणे, वेगवेगळ्या लोड्स ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी निश्चित करणे. हे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी डिटरमाइन करण्यासाठी ओपन आणि शॉर्ट सर्किट टेस्ट कशा करायच्या यावरील व्यायामाची समाप्ती होते. धन्यवाद. पुढच्या सत्रात भेटूया.